जन्मान्यस्येतोन वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट् तेणे ब्रह्मरुदाचदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. भगवंत अर्जुनाला समजावून सांगताना ते सांगतायत की भोग आणि ऐश्वर्य यांच्या नादी लागण्यापेक्षा चेतनेचा आध्यात्मिक विकास, चेतनेची आध्यात्मिक उन्नती साधण्याकडे तुझा कल असला पाहिजे. आणि प्रकृती कशी आहे की प्रकृतीचा स्वभाव आहे, द्वंद्व हा प्रकृतीचा स्वभाव आहे. अंधार आला की प्रकाश आहे, अंधार प्रकाश, गरीब आहे श्रीमंत आहे, पती आहे पत्नी आहे, पिता आहे पुत्र आहे. द्वंद्व हा स्वभाव आहे प्रकृतीचा. प्रत्येक ठिकाणी या प्रकृतीमध्ये तुला द्वंद्व बघायला मिळेल. तेव्हा या प्रकृतीच्या किंवा त्रिगुणात्मक असणाऱ्या या समोर दिसणाऱ्या तुला भासणाऱ्या या भासमान असणाऱ्या प्रकृतीच्या मोहात फसून भोग आणि ऐश्वर्य याच्या प्राप्तीसाठी तू अट्टहास करू नकोस. तर तुझ्यातली जी चेतना आहे त्या चेतनेचा आध्यात्मिक विकास कसा करता येईल आणि आत्मज्ञान कसं मिळवता येईल याच्यासाठी तू प्रयत्नशील असला पाहिजेच अर्जुन. कारण खूप कमी तुला वेळ मिळालेला आहे. आधीच आपण बोललोय, आयुर्वर्ष शतम तृणाम परिमितव रात्र उत्तरम गतम तस्यार्धस्य परस्य चार्धम बालत्व वृद्धत्वयो व्याधी वियोग दुःख सहितम सौख्यम कुत प्राणिनाम. आमच्या शंकराचार्यांनी सुद्धा देवी अपराध क्षमापण स्तोत्रामध्ये सांगितलंय की आयुष्य असं हळूहळू निघून जातं, पण माणसाला आत्मबोध करून घेण्याची किंवा मला ते आत्मदर्शन झालं पाहिजे, खरंच या ठिकाणी काय केलं पाहिजे किंवा काय कुठलं ज्ञान ज्ञान कोणतं अर्थात, हाही एक प्रश्न आहे. जे मला माझ्या अंतिम सत्याचा परिचय करून देईल, अंतिम काय आहे किंवा शाश्वत सत्याचा परिचय करून देईल किंवा जे आत्मबोध करून देईल ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने माणसाने आल्यानंतर या चेतनेचा आध्यात्मिक विकास करणं हे अत्यंत गरजेचं. म्हणून अर्जुनाला भगवंतांनी सरळ सांगून टाकलं, या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या मोहामध्ये तू काही फसू नकोस, भोग आणि ऐश्वर्याच्या नादी लागू नकोस. अर्थात याच चेतनेचा विकास करण्यासाठी या प्रकृतीमध्ये राहून सुद्धा या चेतनेचा जर विकास करायचा असला तर तो कसा करावा लागेल याच्यासाठी मॅन्युअलची गरज आहे. आजच्या काळात काय मॅन्युअल लागतं. कुठला टी व्ही घेतला, कूलर घेतला, फ्रीज घेतला, काय काय जे कुठल्या इन्स्ट्रुमेंट आपण वस्तू घेतल्या, खरेदी केल्या की त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं, हे कसं यूज करायचं. मोबाईल घेतला, मॅन्युअल येतं, हे बटन कशासाठी, हे कशासाठी. तसं मानवी देह मिळाला मग त्याला मॅन्युअल पाहिजे. त्याचं मॅन्युअल म्हणजे वेद आहे. हे जे अपौरुषेय आहेत, हे वेद अपौरुषेय आहे. हे कुणी एका व्यक्तीने लिहिलेलं नाही की वेदांचा लेखक हा आहे. मग व्यासजींनी नेमकं केलं काय. व्यासजींनी हे विखुरलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान संकलित केलं, एकत्रित केलं आणि एकत्रित केलं की जे ज्ञान चेतनेच्या आध्यात्मिक विकासासाठी अतिशय कारणीभूत आहे, अतिशय उपयोगाचं आहे, हे ज्ञान त्यांनी एकत्र केलं आणि त्यांचेच असणारे जे शिष्य आहे त्या शिष्यांना ते वाटून दिलं. त्याचे डिपार्टमेंट्स वेगवेगळे विभाग केले आणि ते वाटून दिलं. पैल आहे, जैमिनी आहे, सुमंत आहे, वैशंपायन आहे. त्याचबरोबर पुराणांसाठी म्हणून इतिहास आणि पुराण याच्यासाठी आपले रोमहर्षण आहे. सूत जे महामुनी सूत आहे त्या सूतांचे वडील हे रोमहर्षण. व्यासजींनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि या वेदांना त्यांनी एकत्रित करून आपल्या समोर पेश केलं की हे शेवटच्या माणसाच्या हातामध्ये हे मॅन्युअल गेलं पाहिजे आणि मग त्यानं त्याच्या आध्यात्मिक चेतनेचा विकास करावा. आता मला एका माझ्या मित्राने, आमच्या डॉक्टर साहेबांनी, डॉक्टर मित्र आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मागे बोलता बोलता असं बोलले गुरुजी. तर अर्थात इथे मी गुरुजी म्हणतोय, पण त्यांनी मला सांगितलं का रे तू बोलला की डॉक्टर कर्मकांडी असतात. कसे काय डॉक्टर कर्मकांडी कशी काय असतात. त्यांच्याकडे ते ज्ञान असतं, त्यांच्याकडे ते बुद्धी असते, त्यांचं जे कौशल्य आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी तपही केलेलं असतं. मग ते कर्मकांडी कशी. त्यावेळी मी त्याला सांगितलं, बाबा रे की आपला विषय जो चाललेला होता तो आहे व्यवसायात्मिका बुद्धीचा किंवा निश्चयात्मिका बुद्धीचा किंवा ईश्वरार्पण बुद्धीचा, ज्या ठिकाणी आग्रह पण नाही, मिळेल ही आशा आणि मिळावंच हा आग्रह. तेव्हा आग्रहही नाही, आशा पण नाही,
इच्छा पण नाही आणि तरीही कार्यप्रवण राहायचं आहे. या गोष्टीसाठी ईश्वरार्पण बुद्धी हीच कामाला येऊ शकते किंवा ईश्वरार्पण बुद्धीनेच ते कर्म होऊ शकतं. या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची फलाशा नाही आहे. काहीतरी मला मिळावं. डॉक्टर सुद्धा जरी ज्ञान आहे, जरी सगळ्या गोष्टी आहे, तरी सुद्धा कुठल्या तरी कामनेनं ते कर्म करतोय ना. बाकी नसेल कदाचित, त्याला पैसे लागत नसतील, पैसे नाही घेणार तो, फीस नाही घेणार, पण निदान आलेलं पेशंट बरं व्हावं ही तरी कामना आहे ना. म्हणून कुठेही या ठिकाणी मात्र फलाशा पण नाहीये, आग्रह पण नाहीये, इच्छा पण नाही आणि तरीही कर्म आहे. ईश्वरार्पण बुद्धी. अशा पद्धतीनं ही ईश्वरार्पण बुद्धी ज्यावेळी येते त्यावेळेस तो कर्मयोग होतो. ईश्वरार्पण बुद्धीने केलं जातं तो कर्मयोग होतो. पण कुठलीही फलाशा, ज्या पाठीमागे काहीतरी आहे कामना, हे शेवटी कर्मकांडच आहे. आणि म्हणून त्या अर्थाने, त्या दृष्टिकोनातून मी बोललो होतो. मग आपल्याला या सगळ्या गोष्टी, म्हणून तर अर्जुनाला भगवंत सांगतायत की बा तू सकामही सोडून दे, तू निष्कामही सोडून दे, पण तरीही कर्म तुला करायचं आहे. सकाम नको, मग निष्काम पण नको, मग अकर्म. अकर्म म्हणजे काय? अकर्म, आता कर्म म्हणजे जर करणे, तर अकर्म म्हणजे काहीच न करणे असं आहे का? नाही. कर्माच्या पाठीमागची भूमिका बदलवून टाकणे. कर्म करणे, परंतु त्याचा जो कर्तृत्व भाव आहे तो काढून टाकणे. मी करतो हा जो भाव आहे, हा भाव मला काढून टाकायचा आहे. म्हणजे तू या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या मध्ये राहून सुद्धा तुला त्याची बाधा होणार नाही, तू त्याच्यामध्ये अडकणार नाही, तू त्याच्यामध्ये फसणार नाही. ही गोष्ट भगवंत अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान निर्योगक्षेम आत्मवान. हे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद. वेदांमध्ये सगळं आहे. वेदाचे जे षडांग आहे त्या षडांगाचं वर्णन करतात. याच्यामध्ये वेदामध्ये वेदांत आहे, मीमांसा आहे, न्याय आहे, त्याचबरोबर वैशेषिक आहे, योग आहे, सांख्य आहे, असे वेगवेगळे योगांचे जे षडांग आहेत. वेदांमध्ये काय काय येतं? वेदांमध्ये येतात आमच्या संहिता येते, ब्राह्मण्य येतात, आरण्यके येतात, उपनिषद येतात. अतिशय सुंदर अशी सुटसुटीत रचना वेदांची वेदव्यासजींनी केली आहे. ज्या संहिता आहे म्हणजे वेदांचे जे श्लोक आहेत हे काय ब्रह्मचर्य आश्रमामध्ये हे दिले जातात की हे आता तुम्ही पाठ केले पाहिजे. बघा तुम्ही नाशिकला जरी गेले, वेद मंदिरामध्ये छोटे 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 बटू बसलेले असतात आणि त्यांचं सुरू असतं नो भद्रा चाललेलं असतं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या संहिता, जसं शुक्ल यजुर्वेद संहिता, त्याच्यानंतर ऋग्वेद संहिता, या संहिता येतात. संहिता ह्या बालवयामध्ये रटवण्यासाठी त्या दिल्या जातात बालपणी. किती सूक्ष्म अभ्यास आहे बघा. त्याच्या पुढची जी स्टेप आहे ब्राह्मण्य. हे ब्राह्मण्य जे आहे ते गृहस्थाश्रम, कसं गृहस्थाश्रमामध्ये तुझं बिहेवियर कसं असलं पाहिजे याच्यासाठी गृहस्थाश्रमी लोकांसाठी हे ब्राह्मण्य यांनी ते वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग वानप्रस्थ आश्रम जे आहे, वानप्रस्थ आश्रमाच्या वेळेस आरण्यके, या आरण्यके विरक्तीचे विचार, आमच्या जो आश्रम आहे वानप्रस्थ, त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये जे चिंतन करायचं आहे त्याविषयीच्या या ठिकाणी गोष्टी आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, उपनिषद. हे उपनिषद जे आहे गुरुच्या जवळ, गुरुच्या सानिध्यात बसून शिष्याने स्वतःचा आत्मविकास, चेतनेचा आध्यात्मिक विकास करून घ्यायचा आहे. हे उपनिषद शेवटी संन्यास आश्रमामध्ये गेल्यानंतर या उपनिषदांचा तू यूज केला पाहिजे. खूप सुंदर सिस्टीम त्यांनी सिस्टमॅटिक अशी रचना करून ठेवलेली आहे. या वेदांमध्ये, या वेदांना साध्या सोप्या वेदांचे 3 खरं तर भाग पडतात. एक श्रुती, एक स्मृती आणि एक पुराण. श्रुतीमध्ये जे वेदांचे सगळे श्लोक आहेत, हे सगळे श्लोक, आता श्रुती काय आहे की वेद अपौरुषेय आहेत. म्हणजे कुणी एक व्यक्ती त्याचा लेखक नाही आहे.
मग हे आले कसे? प्रश्न पडतो ना, हे ज्ञान आलं कसं? ज्यावेळी साधनेनं तप्त झालेले किंवा साधनेच्या प्रचंड विशिष्ट अशा उंचीपर्यंत पोहोचलेले जे आहेत, ते ज्यावेळी दिव्य अनुभव घ्यायचे, डोळे मिटलेले आहे, अज्ञाचक्रावर त्यांनी ध्यान लावलेलं आहे, आणि अशा वेळी बुधने आकाशामध्ये तुम्ही स्वतः बाहेर पडायचे ते शरीराच्या एका जागेवर बसून, आणि 6-6 महिने वर्षभर त्यांच्या समाध्या लागलेल्या असायच्या. आणि अशा पद्धतीने बाहेर पडल्यानंतर ते विश्वाचं ज्ञान वेगवेगळ्या ग्रहांवर सगळीकडे ते फिरून यायचे सूक्ष्म देहाने. आणि ते फिरून आल्यानंतर ते जे ज्ञान, तो जो साक्षात्कार त्यांना झालेला असायचा किंवा ते जे दर्शन त्यांना मिळालेलं असायचं, हे दर्शन ते लिहून ठेवत नव्हते, ते सांगायचे. ज्यावेळी समाधीतून बाहेर यायचे त्यावेळी ते सांगायचे की असं असं आहे, हे पाहिलंय, मंगळाची लांबी, मंगळ आपल्या पृथ्वीपासून एवढा लांब आहे, इतकी योजना लांब आहे. या सगळ्या गोष्टी त्या सांगायचे. आणि त्या सांगितलेल्या गोष्टी जे शिष्य ऐकायचे, ते शिष्य ते लिहून ठेवायचे किंवा पाठ करायचे. या श्रुती, हे सगळे श्लोक, या सगळ्या ऋचा, ह्या श्रुती. आणि मग या ज्या श्रुती आहे, हा जो ट्रान्समध्ये असतानाचा जो अनुभव आलेला त्यांना आहे, हा जो व्यक्त केलेला अनुभव जो शिष्याने लिहून ठेवलेला आहे या ज्ञानाच्या रूपामध्ये, तो कदाचित एवढं काय नेमकं वाचू, काय नेमकं समजून घेऊ, काय नेमकं मला जीवनाला उपयोगी पडणार आहे, हे कळणार नाही ना. आणि म्हणून सामान्यातलं सामान्य आणि टू दी लास्ट ना, व्यासांचा एक श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये खूप सुंदर एक श्लोक आहे. काय की व्यास सांगतात, श्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुत गोचरा कर्म श्रेयसी मूढानाम श्रेय एव भवेदिह इति भारतम आख्यानम कृपया मुनीनाम कृतम. आता या ठिकाणी ब्रह्मबंधू हा शब्द वापरला आहे. तेव्हा ही शिवी आहे खरं तर. जे ब्राह्मण म्हणजे ही जात नाही हो. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, जो ब्राह्मण असून सुद्धा, ब्रह्म जाणणारा असून सुद्धा, त्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा जर ते कर्तव्य पार पडत नसेल, पंचमहायज्ञ जो करत नसेल, अशाला ब्रह्मबंधू म्हणतात. तेव्हा वेदव्यासजी सरळ सांगतात की आमचा उद्देश जो आहे, श्री शूद्र द्विजबंधू त्रयीन श्रुती गोचरा कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एव भव, या गोष्टीसाठी मी हे नॉलेज, मग या लोकांना कळावं. श्रुती जे आहे, त्या श्रुती कदाचित समजणार नाही, कोणतं ज्ञान घेऊ, कोणतं नाही घेतलं पाहिजे. मग याच्यासाठी आल्या स्मृती. यांच्या पुढे असे दिव्य चरित्र उभे केले पाहिजे की जे चरित्र ऐकल्यानंतर, जे चरित्र पाहिल्यानंतर, ज्या चरित्रांचा अभ्यास केल्यानंतर मला तसं व्हायचं आहे असं वाटेल. आणि म्हणून सोप्या भाषेत सामान्य माणसाला कळावं म्हणून वेदव्यासजींनी काय केलं, या स्मृतीच्या रूपामध्ये ध्रुव असेल, अजामिळ असेल, प्रल्हाद असेल, वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहे, वेगवेगळे जे उन्नत असणारे चरित्र आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा विकास करून घेतला, आत्मबोध, आत्मदर्शन ज्यांना मिळवलं ज्यांनी जीवनामध्ये, असे चरित्र यांची ह्या आदर्श, हे कॅरेक्टर्स हे आपल्या समोर ठेवले, ते स्मृतीच्या रूपाने. आणि मग मला यांची आठवण ठेवायची आहे, मला असं बनायचं आहे, मला ध्रुव बनायचं आहे, मला प्रल्हाद बनायचं आहे, मला अर्जुन बनायचं आहे, मला अभिमन्यू बनायचं आहे. या सगळ्या गोष्टी स्मृतीमध्ये येतात. आणि त्याच्यानंतर येतात पुराण किंवा इतिहास आणि पुराण. इतिहास, इति अधिक ह अधिक आस, ऐसा हुआ था, यानी इतिहास. आणि अशा पद्धतीने वेदांची ही ठळक 3 टप्पे पडतात. हे षडांगे येतात, न्याय आहे, वैशेषिक आहे, मीमांसा आहे, सांख्य आहे, योग आहे. आणि मग या सगळ्यांमधून तुला काय घ्यायचं, या सगळ्यांमधून तुझी जशी प्रकृती आहे, तुझा जसा विषय आहे, तुझी जशी रुची आहे, तुझी जशी आवड आहे, त्यानुसार त्यातलं तू उचललं पाहिजे, त्यातलं तू घेतलं पाहिजेस. पण एक लक्षात ठेव, याच्या नादी लागू नको. यात जे कर्मकांड आहे, याच्यामध्ये काही फुलं आहे, या मीमां पुष्पिता आपण बघितलंय, यामध्ये काही असे पुष्प आहेत की जे अट्रॅक्टिव्ह आहेत, जे फळ देणारे आहेत किंवा फलाचं प्रलोभन, आमिष दाखवणारे आहेत. यांच्यातून नादी लागू नको. यांच्या नादी लागला तर मुख्य जो उद्देश आहे काय, ईश्वर प्राप्ती. वेदांचा सुद्धा तू कुठल्याही मार्गाने जा, तू योग किंवा सांख्य किंवा न्याय किंवा आणखी जे काही आहे वेदांमध्ये सगळ्याच गोष्टी आहे ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच गोष्टी आहेत वेदांमध्ये. पण
या सगळ्याच गोष्टीचा उद्देश जो आहे, या सगळ्याच गोष्टीचा हेतू जो आहे, शेवटी ईश्वर प्राप्त करून घेणे हाच आहे. ईश्वरापर्यंत हा मार्ग गेला पाहिजे, ईश्वरापर्यंत मला पोहोचायचं आहे, हा शेवटी या सगळ्या गोष्टीचा उद्देश आहे. आणि म्हणून तू या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना, त्याच्या नादी तू लागू नकोस अर्जुना. आणि मग काय होतो, आत्मउद्धार करून घेण्यासाठी सकारात्मक तुझी बुद्धी ठेव. आणि या आत्मबोधाचा उद्देश तुझ्या डोळ्यासमोर असताना तू बाकीच्या इतर छोट्या छोट्या गोष्टींच्या नादी न लागता निस्त्रैगुण्य हो. या 3 गुणांपासून मुक्त तू होऊन जा. आणि या 3 गुणांपासून, कारण वेदांमध्ये सगळ्याच गोष्टी आहे. योग पण येतो, क्षेम पण येतो. अप्राप्यस्य प्रापणम नाम योग, लब्धस्य परिरक्षणम नाम क्षेम. हेही काढून टाक, तेही नको आहे. मग मुख्य उद्देश तुझ्या लक्षात आला आणि तोच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता तू निस्त्रैगुण्य होऊन जा. आणि आपला जो आत्मदर्शन करून घेण्याचा जो उद्देश आहे तो तुझ्या डोळ्यासमोर आहेच. म्हणून अर्जुना, कुठल्याही प्रकारची चिंता करू नको. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला निस्त्रैगुण्य होण्याचा सल्ला देतात. या ठिकाणी थांबूया. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. राम.